नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी DJ वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 8th मॅथ्स मध्ये 8th चॅप्टर क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन्स अँड टाइप्स स्टार्ट करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 8.1 ज्या अंतर्गत क्वाड्रिलॅटरलचे कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने केले जातात याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, कन्स्ट्रक्शन ऑफ अ क्वाड्रिलॅटरल ही कन्सेप्ट समजावून घेण्यापूर्वी आपण 7th स्टँडर्डला एखाद्या ट्रायंगलचे कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने करत होतो ते थोडंसं रिकॉल करून घेऊया. आपण कोणत्याही ट्रायंगलचा विचार केला तर त्याला 3 बाजू आणि 3 कोन असतात. दॅट इज मीन्स एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स ॲज वेल ॲज 3 अँगल्स. हे जे 6 घटक असतात, दॅट इज मीन्स आउट ऑफ दीज 6 कंपोनंट्स, if we have to given any 3 specific components, then we can construct those triangles. म्हणजेच कोणत्याही त्रिकोणाच्या 6 घटकापैकी जर 3 ठराविक घटक जर आपल्याला दिले तर आपण त्या त्रिकोणाची रचना कशी करायची हे 7th स्टँडर्डला अभ्यास केले. ज्यावेळी आपण चौकोनाचा विचार करतो त्यावेळी चौकोनाला 4 बाजू असतात, त्याच पद्धतीने 4 कोन असतात. या 4 बाजू आणि हे 4 कोन याशिवाय यामध्ये वाढणारा घटक तो म्हणजे याचे 2 कर्ण वाढतात, ज्याला आपण डायगोनल असं म्हणतो. दॅट मीन्स एव्हरी क्वाड्रिलॅटरल हॅज 4 साइड्स, 4 अँगल्स अँड 2 डायगोनल्स. या पद्धतीनं त्रिकोणाच्या 6 घटकापैकी 3 घटक दिले तर आपण त्याची रचना करू शकत होतो. अगदी त्याच पद्धतीनं हे जे चौकोनाचे 10 घटक असतात त्या 10 घटकाच्या ऐवजी जर आपल्याला 5 ठराविक घटक दिले तर आपण त्या चौकोनांची रचना करू शकतो. मग हे 5 घटक कोणते, म्हणजे चौकोनाची रचना करत असताना आपल्याला हे 5 घटक कोणत्या पद्धतीने दिले जातात ते थोडेसे इथे दिलेले आहेत, थोडंसं ऑब्झर्व करूया. फर्स्ट आपल्याला कंडिशन कशी आहे पहा. टू कन्स्ट्रक्ट अ क्वाड्रिलॅटरल इफ द लेंथ ऑफ 4 साइड्स अँड अ डायगोनल इज गिवन. 4 बाजू आणि 1 कर्ण दिला तर चौकोन कशा पद्धतीने कन्स्ट्रक्ट केला जातो. किंवा 4 बाजूच्या ऐवजी जर 3 बाजू दिल्या आणि 2 कर्ण दिले तर कशा पद्धतीने कन्स्ट्रक्ट करायचा. और 2 sides, that is means adjacent sides and 3 angles, किंवा 3 sides and 2 angles. थोडेसे हे चारही प्रकार ऑब्झर्व केले तर तुमच्या लक्षात येईल पहा. पहिल्या याच्यामध्ये सांगितले 4 बाजू आणि 1 कर्ण म्हणजे 4 अधिक 1 असे 5 घटक आले. किंवा 3 बाजू आणि 2 कर्ण म्हणजे एकूण घटक 5 झाले. किंवा 2 बाजू आणि 3 कोन, किंवा 3 कोन आणि 2 बाजू, एकूण घटक जर आपण अभ्यासले तर 5 घटक देतात. हे 5 घटक दिल्यानंतर चौकोनाची रचना कशा पद्धतीने केली जाते हे प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून आपण पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल काय पहा. इन क्वाड्रिलॅटरल MORE, लेंथ MO is equal to 5.8 centimeter, length OR is equal to 4.4 centimeter, measure of angle M is equal to 58 degree, measure of angle O is equal to 105 degree and measure of angle R is equal to 90 degree. म्हणजे 2 बाजू आणि 3 कोन आपल्याला दिलेले आहेत आणि या पद्धतीने आपल्याला याच्या चौकोनाची रचना करायची. नेहमी सुरुवातीला एक रफ फिगर घ्यायची. ज्या पद्धतीने आपण ट्रायंगलची कन्स्ट्रक्शन करत असताना एखादा रफ ट्रायंगल काढत होतो त्या पद्धतीने इथे एखादा रफ क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करायचा. मात्र हा जो बेस आहे तो बेस घेत असताना इथं जी बाजू दिलेली आहे ते नाव येणं अपेक्षित आहे. म्हणजे इथं MO आणि OR या 2 साइड्स दिलेले आहेत त्यापैकी एखादी साइड इथे येणं अपेक्षित आहे. सपोज मी इथं MO नाव दिलं तर क्वाड्रिलॅटरलचं नाव MORE आहे. म्हणजे तुम्ही या पद्धतीने अँटी क्लॉकवाईज इथं नाव द्यायला पाहिजे. MO, त्यामुळे इथं R नाव येईल आणि इथं E येईल. आपल्याला बेस MO माहित असल्यामुळे इथे MO घेतलेला आहे. जो बेस दिलेला आहे 5.8 सेंटीमीटर. त्यानंतर OR 4.4 सेंटीमीटर सांगितलेला आहे. अँगल M जो 58 डिग्रीचा दिलेला आहे. अँगल O जो आहे तो 105 डिग्रीचा आहे. म्हणजे हा ऑब्ट्यूज अँगल आहे. इथं दिसताना हा एक्यूट दिसतो पण ही रफ फिगर आहे, चालू शकतं. अँगल R जो आहे तो आपल्याला 90 डिग्रीचा दिलेला आहे. अशा पद्धतीने हे 3 कोन आणि या 2 बाजू दिलेले आहेत. आता याची रचना करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला याचा जो बेस MO आहे तो सुरुवातीला आपल्याला इथं ड्रॉ करायला हवा. म्हणजेच आपण रुलरच्या साह्याने जो बेस आहे तो सुरुवातीला घेऊया. मी रुलर इथे लावून घेतोय आणि हा जो बेस 5.8 सेंटीमीटर आहे तेवढ्या लेंथचा आपण जो बेस आहे तो सुरुवातीला घ्यायचा आहे. हा 5.8 सेंटीमीटरचा बेस असेल. याला आपण नाव देऊन द्यायचं आहे
हा जो बेस आहे MO जो 5.8 सेंटीमीटर आहे. त्यानंतर M हा जो व्हर्टेक्स आहे इथं 58 डिग्रीचा एक अँगल तयार झालेला आहे. याचाच अर्थ आपण प्रोट्रॅक्टरच्या साह्यानं M जवळ 58 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायला हवं. म्हणजेच कन्स्ट्रक्ट करत असताना हा M व्हर्टेक्स आहे, इथं हा प्रोट्रॅक्टर आपल्याला लावायचा. म्हणजे या पद्धतीने आपण इथं प्रोट्रॅक्टर लावू आणि आपल्याला M जवळ 58 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे. म्हणजेच इथं 58 म्हणजे 0 राईट साईडला हे बाहेर आहे. मग इथून M जवळून अँगल घेत असताना आपण 58 डिग्री म्हणजे इथं 50 होतोय, इथं 60 होतोय, या पद्धतीने आपण हा जो अँगल आहे तो ड्रॉ करायला हवा. त्यानंतर थोडासा हा प्रोट्रॅक्टर बाजूला ठेवतोय. आता हा अँगल या साईडवर कुठेतरी हा ई व्हर्टेक्स असेल, तो आपण नंतर शोधूया. त्या पद्धतीनं M जवळ आपण 58 डिग्रीचा अँगल तयार केला. सेम वे O हा जो व्हर्टेक्स आहे इथं आपल्याला 105 डिग्रीचा अँगल तयार होतोय. त्यासाठी आपण पुन्हा प्रोट्रॅक्टर घेऊ आणि आता मात्र जसं मगाशी आपण M या व्हर्टेक्स जवळ प्रोट्रॅक्टर लावलेलं होतं, आता आपण O या व्हर्टेक्स जवळ प्रोट्रॅक्टर लावू. म्हणजेच हा प्रोट्रॅक्टर ठेवत असताना आपण इथं O व्हर्टेक्स जवळ ठेवलेला आहे आणि अँगल घेत असताना यापूर्वीचा जो अँगल होता त्यावेळी आपण बाहेरची मापं घेतली 0. आता O पासून M कडे अँगलचा एक रे गेलेला आहे. याचा अर्थ इथं डायमेन्शन घेत असताना आतली घ्यायच्यात. तुम्हाला दिसावीत म्हणून मी थोडस हे जो प्रोट्रॅक्टर आहे तो झूम करतोय. म्हणजे नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या, इथं फसायचं नाहीये. आता आपण O जवळ अँगल तयार करणार आहे तेव्हा जो दुसरा पॉइंट आहे तो लेफ्ट साईडला आहे. म्हणजे OM हा त्या अँगलचा एक रे झाला. मग लेफ्ट साईडची जी मेजरमेंट्स असतात ते आतल्या बाजूला असतात. म्हणजे O जवळ अँगल काढत असताना आपण आतली मापं घेणार. इथे M जवळ जेव्हा अँगल आपण तयार केला त्यावेळी दुसरा व्हर्टेक्स हा राईट साईडला होता, राईट साईडची म्हणून बाहेरची मापं घेतली. म्हणजेच इथं आता आपण आतल्या साईडचा जो 105 डिग्री आहे, म्हणजेच आतला बघा हा 10, 20, 30, 40 या पद्धतीने आपण गेल्यानंतर हा 100 डिग्री इथे येतो आणि 105 डिग्री म्हणजे या पद्धतीने आपण अँगल घ्यायचा. म्हणजे काय केलं लक्षात येतं का पहा, सुरुवातीला हा 58 डिग्रीचा अँगल घेतला, त्यानंतर आता हा आपण जो घेतलेला आहे तो 105 डिग्रीचा अँगल घेतलेला. आता फक्त आपण ह्या दोन रेस फाइंड आउट केले. इथं आपल्याला ई किंवा आर हे व्हर्टेक्स मिळालेले नाहीयेत, परंतु आपल्याला असं माहित आहे की ओ या पॉइंट पासून आर हा जो व्हर्टेक्स आहे तो 4.4 सेंटीमीटर वर आहे. याचाच अर्थ आपण कंपासच्या साह्याने तो पॉइंट फिक्स करू शकतो. म्हणजेच आपण जर कंपास घेतला तर या कंपासमध्ये हे लोखंडी टोक आणि हे पेन्सिलचे टोक यामध्ये 4.4 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊया. हा कंपास दिसत असताना तुम्हाला स्ट्रेट दिसतोय, तुमच्याकडे जो उपलब्ध असतो त्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये 4.4 एवढे डिस्टन्स घ्यायचंय. मी यामध्ये 4.4 सेंटीमीटर इतका डिस्टन्स घेतोय आणि हा कंपास आपण लावत असताना लोखंडी टोक जे आहे ते ओ या व्हर्टेक्स जवळ यायला पाहिजे. म्हणजेच या कंपासचं लोखंडी टोक हे ओ या व्हर्टेक्स कडे येईल आणि हे जे पेन्सिलचे टोक आहे ते टोक आपण या साइड्सवर म्हणजे ही जे अँगलचा हा जो रे आहे त्याच्यावर आपण त्याचा चाप घेणार आहोत. म्हणजेच हा आर्क मारल्यानंतर हा जेव्हा आपण चाप मारणार तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की या ओ या व्हर्टेक्स पासून हा पॉइंट जो आहे तो 4.4 सेंटीमीटर अंतरावर आहे. म्हणजेच हा पॉइंट आपला आर असेल. आता आपल्याला असं माहित आहे की या आर पॉइंट जवळ 90चा अँगल आहे. याचाच अर्थ इथं जर 90चा अँगल तयार केला तर हा जो रे जाणार आहे तो या लाईनला म्हणजे या रेला जिथे इंटरसेक्ट होईल तो पॉइंट ई असेल. म्हणून आपण आर या पॉइंट जवळ 90चा अँगल तयार करूया. त्यासाठी हा जो प्रोट्रॅक्टर आहे तो आर या व्हर्टेक्स जवळ अशा पद्धतीने लावायचा की त्या प्रोट्रॅक्टरची एक साइड ही तो ओ आर साइड कडे आली पाहिजे. म्हणून या पद्धतीने आपण हा प्रोट्रॅक्टर थोडासा लावून घेऊया. हा लावत असताना अतिशय काळजीपूर्वक लावायचा. थोडासा तुम्हाला दिसण्यासाठी हा थोडासा झूम करतोय. म्हणजे हा आर पॉइंट जवळ आपण अशा पद्धतीने लावलाय की याची एक साइड जी आहे ती ओ आर कडे आलेली आहे. आता आपण आर जवळ 90चा अँगल घेणार. 90चा अँगल दोन्ही बाजूनी जर घेतला तर 90 तिथंच येतो. म्हणजे या पद्धतीने हा आपण आता आर या व्हर्टेक्स जवळ 90चा अँगल आपण आता ड्रॉ केला. आता हे दोन लाईन जिथे इंटरसेक्ट झाल्या म्हणजे हा पॉइंट म्हणजेच आपला ई पॉइंट असेल. आता हे जे एरो वाढवलेले होते तिथं आपण हे एरोचं साईन द्यायचं. तुम्ही पुढचा जास्त भाग होत असेल खोडलं चालेल किंवा कन्स्ट्रक्शन मध्ये दादाचा भाग नाही खोडलं तरी चालतो. मात्र इथं एरो दाखवणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे इथं काय केलं पहा, हा आर 90चा अँगल घेतला म्हणजे आपण हे 3 अँगल आणि 3 साइड याच्या आधारे ह्या चौकोनाची रचना केली. याच पद्धतीने पुढील रचना काय पहा, construct quadrilateral DEFG such that length D is equal to 4.5 centimeter, length EF is equal to 6.5 centimeter, length DZ is equal to 5.5 centimeter, length DF
is equal to 7.2 centimeter and length EG which is equal to 7.8 centimeter. म्हणजे आपल्याला सगळ्या साइड्स दिलेल्या आहेत, ते साइड्स किंवा डायगोनल्स असतील. आपल्याला अंदाज येण्यासाठी सुरुवातीला इथं रफ फिगर घेऊया. रफ फिगर घेतल्यानंतर याला या पद्धतीने नाव द्यायचं की किमान बेस यायला पाहिजे. इथं सगळ्या साइड्स आहेत म्हणजे कुठल्याही पद्धतीने घेऊ शकतो आपण. DEFG इथं EF येऊ शकतं. म्हणजे आपण या पद्धतीने जर इथं नावं दिली DEFG तर आपल्याला जो बेस आलेला आहे तो म्हणजे EF आलेला आहे, जो आपल्याला इथं माहित आहे. तुम्ही कोणत्याही सायकलने द्या किमान तुम्हाला इथं बेस माहित असायला पाहिजे. किंवा इथं आपल्याला डायगोनल पण दिलेले आहेत म्हणून आपण थोडेसे डायगोनल जोडून घेऊया. म्हणजे हा DF डायगोनल असेल किंवा हा EG डायगोनल असेल. याची मेजरमेंट थोडीशी इथे लिहिली तर आपल्याला आयडिया येते. डी हा जो सी जी साइड आहे ती 4.5 सेंटीमीटर दिलेली आहे. EF जो आपण बेस घेतलेला आहे तो 6.5 सेंटीमीटर आहे. DG म्हणजे ही जी साइड 5.5 सेंटीमीटर. EF म्हणजे हा जो डायगोनल आहे तो 7.2 सेंटीमीटर दिलेला आहे. EG म्हणजे हा जो सेकंड डायगोनल आहे तो 7.8 सेंटीमीटर दिलेला आहे. आणि आपल्याला हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो कन्स्ट्रक्ट करायचा आहे. नेहमी एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची की आपल्याला जो बेस दिलाय तेवढ्या लांबीचा सुरुवातीला आपण इथं बेस ड्रॉ करून घ्यायचा. यासाठी सुरुवातीला मी तो रुलर घेतो आणि या रुलरच्या साह्याने जो बेस EF आहे तो 6.5 सेंटीमीटरचा इथं ड्रॉ करतो. म्हणजेच हा जो बेस आहे 6.5 सेंटीमीटरचा तो सुरुवातीला इथं आपण ड्रॉ केला. यानंतर अतिशय महत्वाचा हा जो भाग आहे तो सुरुवातीला अगोदर लिहून घेतो मी. हा जो बेस EF आहे तो 6.5 सेंटीमीटर झाला. म्हणजेच या क्वाड्रिलॅटरलचे आपल्याला E आणि F असे दोन व्हर्टेक्स मिळालेले. म्हणजे आता फक्त D आणि G हे दोन व्हर्टेक्स मिळवणं बाकी आहे. जर आपण G व्हर्टेक्स अगोदर मिळवायचं म्हटलं तर E पासून G आणि F पासून G म्हणजे EG आणि FG ही दोन डिस्टन्स माहित असायला हवी. आपल्याला FG डिस्टन्स माहित नाहीये म्हणजे G हा जो पॉइंट आहे किंवा जो व्हर्टेक्स आहे तो आपण नंतर मिळवू. जर आपण D या व्हर्टेक्सचा विचार केला तर ED हे डिस्टन्स 4.5 आहे आणि FD हे डिस्टन्स 7.2 आहे. म्हणजे D व्हर्टेक्स आपण मिळवू शकतो. म्हणजे असंही म्हणू शकतो की हा ट्रायंगल DEF जर आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा असेल तर आपण काय करणार, सुरुवातीला हा D पॉइंट मिळवणार म्हणजेच E पासून 4.5 सेंटीमीटरवर एक आर्क घेणार आणि F पासून 7.2 सेंटीमीटरवर आर्क घेणार म्हणजे आम्हाला ट्रायंगल DEF मिळतोय. म्हणजे आपण असं समजून चालू की आपल्याला हा ट्रायंगल काढायचा आहे म्हणजेच D व्हर्टेक्स मिळवायचा आहे. त्यासाठी मग आपण कंपासचा वापर करू. म्हणजेच कंपासमध्ये सुरुवातीला E पासून D पर्यंत 4.5 डिस्टन्स आहे त्यासाठी कंपासमध्ये आपण 4.5 डिस्टन्स असणारा माप घेऊ आणि हे जे डिस्टन्स आहे 4.5 सेंटीमीटर त्यावेळी लोखंडी टोक आपण E वर ठेवणार. म्हणजेच या कंपासचं लोखंडी टोक आपण E वर ठेवू आणि E वर हे लोखंडी टोक ठेवल्यानंतर आपण जर इथं आर्क घेतला तर याचा अर्थ या आर्कवर कुठेतरी हा D पॉइंट आहे. परंतु हाच D पॉइंट F पासून 7.2 सेंटीमीटर अंतरावर आहे. याचाच अर्थ जर आपण 7.2 एवढं जर डिस्टन्स घेतलं, इथं थोडंसं डिस्टन्स घेतो, हे 7.2 डिस्टन्स घेतलं आणि जर लोखंडी टोक आपण F वर ठेवलं तर याचा अर्थ आहे इथून जर आपण हा आर्क घेतला म्हणजे या आर्कवरचा कोणताही पॉइंट या F पॉइंट पासून 7.2 सेंटीमीटर इतक्या डिस्टन्सवर आहे. म्हणजेच इथं आपण असं म्हणू शकतो की हा D पॉइंट असेल जेणेकरून या आर्कवर आहे म्हणजे 4.5 सेंटीमीटर आहे, या आर्कवर आहे म्हणजे 7.2 सेंटीमीटर आहे. याचाच अर्थ आपल्याला इथं आपल्याला D व्हर्टेक्स मिळाला. म्हणून आपण काय करूया, पट्टीच्या साह्याने हा D असेल किंवा इथून हा DF असेल हे दोन पॉइंट आपण जोडून घेऊ. आता जसं आपल्याला D पॉइंट मिळाला त्याच्या आधारे आता G पॉइंट मिळवूया. आपल्याला G पॉइंट जवळ जी डिस्टन्स माहित आहे म्हणजे G पॉइंट मिळवण्यासाठी आपल्याला जी DG असेल किंवा EG असेल किंवा FG असेल ह्यापैकी किमान 3 पैकी कोणत्याही दोन साइड्स माहित असायला पाहिजेत. आपल्याला FG माहित नाहीये. D पासून G 5.5 सेंटीमीटर आहे किंवा E पासून G हा 7.8 सेंटीमीटर आहे. मग या दोन मापांच्या आधारे म्हणजे 5.5 आणि 7.8 या दोन ही जी लेंथ दिलेली आहेत DG आणि EG त्या मदतीने आपण G पॉइंट मिळवू शकतो. म्हणून पुन्हा आपण कंपासचा वापर करू. सुरुवातीला समजा हे 5.5 सेंटीमीटरचं डिस्टन्स आपण घेतलं. मी या कंपासमध्ये 5.5 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलेला आहे. हे D पॉइंट पासून आहे म्हणून आपण लोखंडी टोक D वर ठेवूया आणि हे लोखंडी टोक D वर ठेवल्यानंतर आपण असं म्हणू शकतो की हा जर आपण आर्क घेतला तर हा आर्क काय सांगतो की या पॉइंट पासून या आर्कवरचा कोणताही जो पॉइंट असेल तो 5.5 सेंटीमीटर असेल. परंतु तेच लोखंडी टोक जर आपण E वर ठेवलं
तर ई पासून जो जी आहे तो 7.8 सेंटीमीटर वर आहे. म्हणजेच कंपासमध्ये पुन्हा मी 7.8 इतकं डिस्टन्स घेतोय. हे 7.8 इतकं डिस्टन्स घेतलेलं आहे. आणि जर आपण हा असा आर्क घेतला तर हे दोन आर्क जिथे इंटरसेक्ट होतात तो म्हणजे आपला पॉईंट जी असेल. आता डी पासून घेतलेला जो पॉईंट आहे तो थोडासा आर्क आपल्याला एक्सटेंड करावा लागतोय. म्हणून तो थोडासा मी पहिल्या सुरुवातीला डिस्टन्स होतं तितकं घेतोय. आपलं 5.5 हे डिस्टन्स होतं. हे 5.5 जे डिस्टन्स आहे त्यावरून हा जो आर्क आहे तो थोडासा आपण पुन्हा एकदा इथे एक्सटेंड करूया. म्हणजे आता हे जे दोन आर्क एकमेकांना जिथे इंटरसेक्ट झाले तो पॉईंट म्हणजेच आपला पॉईंट जी असेल. मग यानंतर आपण ह्या ज्या साईड्स आहेत ही डीजी साईड असेल किंवा ही जीएफ साईड असेल आणि हा जो ईजी हा जो डायगोनल आहे तो जर जोडून घेतला तर आपल्याला हा जो क्वाड्रिलॅटरल डीएफ जी आहे तो मिळून जातोय. म्हणजे आपण उरलेली जी डायमेन्शन्स आहेत ती लिहूया. ही जी डी साईड आहे 4.5 सेंटीमीटर असेल. ईजी हा जो डायगोनल आहे तो 7.8 सेंटीमीटर. डीएफ डायगोनल 7.2 सेंटीमीटर आणि ही जी डीजी साईड आहे ती 5.5 सेंटीमीटर. तुम्ही आकृती रफ तयार केल्यानंतर तुम्हाला जो बेस मिळणार आहे इथे आपल्याला जो बेस ईएफ मिळाला त्याच्या आधारे सुरुवातीला आपण डी व्हर्टेक्स मिळवला कारण इकडल्या दोन साईड्स माहित होत्या. एखादा असा प्रकार येऊ शकतो की तुम्हाला उजवीकडचा व्हर्टेक्स सुरुवातीला मिळेल. म्हणजे सुरुवातीचा बेस म्हणजे दोन व्हर्टेक्स, त्याच्या आधारे तिसरा व्हर्टेक्स आणि त्या सर्वांच्या आधारे चौथा व्हर्टेक्स. या पद्धतीने ही कन्स्ट्रक्शन केली जातात. अशाच पद्धतीचा नेक्स्ट क्वेश्चन पहा. Construct quadrilateral LMNO such that length LM is equal to length LO is equal to 6 cm. Length ON is equal to length NM is equal to 4.5 cm. म्हणजे या दोन्ही साइड 6 सेमी आहेत. या दोन्ही साइड 4.5 सेंटीमीटर आहेत. लेंथ OM is equal to 7.5 सेंटीमीटर. अशा पद्धतीने हे 5 कंपोनेंट्स दिलेले आहेत. सुरुवातीला आपल्याला आयडिया येण्यासाठी रफ फिगर आपण कन्स्ट्रक्ट करू. इथे आपल्याला दोन दोन साइड सेम सांगितलेले आहेत. म्हणजेच ह्या LM आणि LO ह्या दोन साइड सेम आहेत. हा LM असेल LMNO. म्हणजे ही LM जेवढी साइड आहे तेवढीच LO साइड आहे. या दोन्ही साइड ज्या आहेत त्या 6 सेंटीमीटर आहेत. ON आणि NM या दोन्ही साइड्स 4.5 सेंटीमीटर आहेत. पुढे असं सांगितलं की हा जो OM आहे जो डायगोनल OM दिलेला आहे आपल्याला हा डायगोनल जो आहे तो 7.5 सेंटीमीटर. म्हणजे इथं 4 साइड्स आणि 1 डायगोनल दिलेला आहे आणि हा आपल्याला जो क्वाड्रिलॅटरल आहे तो कन्स्ट्रक्ट करायचा आहे. नेहमी जो बेस दिलेला आहे तो आपण घेतो. इथं आपल्याला जो बेस MN सांगितला आहे तो 4.5 सेंटीमीटर सांगितलेला आहे. म्हणून आपण तो सुरुवातीला ड्रॉ करूया. कंपास पट्टीच्या साह्याने आपण 4.5 सेंटीमीटर इतकं डिस्टन्स घेतोय. आपण इथं 4.5 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलेला आहे. हा जो बेस या क्वाड्रिलॅटरलचा आहे तो म्हणजेच MN हा बेस 4.5 सेंटीमीटर. बेस घेतल्यानंतर आपण L किंवा O हा व्हर्टेक्स फायनल करायचा. त्यासाठी जर आपण फिगर ऑब्झर्व केली तर आपल्या लक्षात येईल की हा जो O व्हर्टेक्स आहे तो M पासून 7.5 आणि N पासून 4.5 एवढ्या डिस्टन्सवर आहे. जसं L हा पॉइंट M पासून माहित आहे परंतु N पासून माहित नाहीये. N पासून L माहित नसल्यामुळे आता सध्या आपण L हा व्हर्टेक्स मिळवू शकत नाही. O हा व्हर्टेक्स मिळवू शकतोय. म्हणजेच हा ट्रायंगल OMN सुरुवातीला आपण ड्रॉ करूया. म्हणजेच O व्हर्टेक्स मिळवूया. म्हणजे कंपासच्या साह्याने आपण काय करू शकतो M पॉइंट पासून 7.5 डिस्टन्स घेतलं तर आपण आर्क घ्यायचा आहे. म्हणून कंपासमध्ये मी 7.5 इतकं डिस्टन्स घेऊन हे लोखंडी टोक M वर ठेवणार आणि इथून हा O पॉइंट जो आहे तो 7.5 डिस्टन्सवर आहे. म्हणून हे कंपास आपण जे लोखंडी टोक आहे ते M जवळ ठेवलेलं आहे आणि इथून 7.5 एवढं डिस्टन्स घेऊन आपण इथून आर्क मारणार. याचा अर्थ या आर्कवरचा कोणताही पॉइंट आणि M पॉइंट जर जोडला तर ते डिस्टन्स 7.5 होईल. त्याच पद्धतीने N पासून 4.5 आहे. म्हणजे हाच कंपासचा लोखंडी टोक जर आपण N इथं जर ठेवलं आणि डिस्टन्स आपण कमी म्हणजे ते 4.5 केलं. इथं 4.5 करतोय आणि इथं जर आपण आर्क मारला तर याचा अर्थ या आर्कवरचा कोणताही पॉइंट आणि N पॉइंट जर आपण जोडला तर ते जे डिस्टन्स असणार आहे ते म्हणजे 4.5 आहे. म्हणजे काय केलं पहा M पासून हा पॉइंट जोडला जो या आर्कवरचा आहे म्हणजेच हा 7.5 झाला. सेम वे N पासून हा पॉइंट जोडला जो या आर्कवर आहे म्हणजे 4.5 झालं. म्हणजे हे अंतर आलं 4.5 सेंटीमीटर आणि हे अंतर आलं 7.5 सेंटीमीटर. म्हणजेच आपल्याला हा O व्हर्टेक्स मिळाला. म्हणजे हा ट्रायंगल OMN आपण कन्स्ट्रक्ट केला. या अगोदर आपण लेफ्ट साइडचा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केलेला होता. आता आपल्याला L हा एकमेव व्हर्टेक्स राहिलेला आहे. माहित आहे की आपल्याला OL 6 आहे किंवा ML 6 आहे.
म्हणजे कंपासच्या साह्याने जर 6 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलं, एकदा लोखंडी टोक एम आणि एकदा लोखंडी टोक ओ वर ठेवलं, तर जिथे इंटरसेक्ट होणार तो पॉईंट म्हणजेच एल असेल. म्हणून पुन्हा एकदा आपण कंपास घेऊया आणि या कंपासमध्ये आपण 6 सेंटीमीटर इतकं डिस्टन्स घेऊ. मग 6 सेंटीमीटर डिस्टन्स घेतल्यानंतर एकदा लोखंडी टोक आपण एम व्हर्टेक्स जवळ ठेवू आणि आपण इथून त्याचा आर्क घेऊ. सेम वे एकदा लोखंडी टोक आपण ओवर घेऊ आणि ओवर लोखंडी टोक घेतल्यानंतर पुन्हा एक आर्क घेऊ आणि हे दोन्ही आर्क ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतील तो पॉइंट म्हणजेच आपला एल पॉइंट असेल. म्हणजे काय केलं पहा, सुरुवातीला इथं एम पॉइंट पासून 6 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलं म्हणजेच तो आर्क घेतला. त्यानंतर ओ पॉइंट पासून 6 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलं म्हणजेच तो आर्क घेतला आणि हे दोन आर्क ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात तो म्हणजे आपला एल पॉइंट असेल, कारण हे 6 सेंटीमीटर डिस्टन्स आहे, हे 6 सेंटीमीटर डिस्टन्स आहे. म्हणजेच आपल्याला हवा असणारा जो क्वाड्रिलॅटरल आहे एल एम एन ओ तो आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या, बेस घेतल्यानंतर उरलेले जे दोन व्हर्टेक्स असतात त्यापैकी आपल्याला दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार कोणता व्हर्टेक्स मिळवायचा ते पहिला डिसाईड करा. तो व्हर्टेक्स मिळवा म्हणजे एक ट्रायंगल तयार होतोय आणि उरलेला व्हर्टेक्स आपोआप मिळतो. मग अँगल दिले असतील तर थोडंसं वेगळं असतं, जसा फर्स्ट क्वेश्चन बघितला त्या पद्धतीने अजून एक क्वेश्चन पाहूया. इन क्वाड्रिलॅटरल एबीसीडी लेंथ AB is equal to 6.4 centimeter, length BC is equal to 4.8 centimeter, measure of angle A 70 degree, measure of angle B 50 degree and measure of angle C 140 degree. म्हणजे दोन बाजू आणि तीन कोन दिलेले आहेत आणि आपल्याला हा क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. आपण पट्टी पेन्सिलच्या साह्यानं फक्त बिना मापाची कोणताही एक रफ क्वाड्रिलॅटरल इथं आपण ड्रॉ करूया. हा जो क्वाड्रिलॅटरल आहे, सपोज हा एबीसीडी क्वाड्रिलॅटरल आपण इथे ड्रॉ केलाय. आपल्याला जे डायमेन्शन्स दिलेले आहेत त्यामध्ये किमान बेस बीसी द्यायला पाहिजे. तो नसेल तर ही नावं वेगळ्या पद्धतीने द्या, इकडून द्या, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज सुरुवात कुठूनही करा. आपल्याला एबी डिस्टन्स 6.4 सेंटीमीटर सांगितलं, बीसी डिस्टन्स 4.8 सेंटीमीटर सांगितलेलं आहे, ए जो अँगल आहे तो 70 डिग्री सांगितलाय, बी 50 डिग्री दिलेला आहे आणि सी जो अँगल आहे तो 140 डिग्री दिलेला आहे. याचाच अर्थ हा क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करत असताना सुरुवातीला आपल्याला जो बेस बीसी आहे तो 4.8 सेंटीमीटरनं ड्रॉ करावा लागेल. म्हणून आपण रुलरच्या साह्यानं 4.8 सेंटीमीटर इतकं डिस्टन्स घेऊया. 0 पासून 4.8 इतकं डिस्टन्स घेऊ आणि हा जो बेस आहे, जो बीसी आहे, थोडंसं इथं नावं लिहितोय, हा बी सी बेस जो 4.8 सेंटीमीटरचा आहे. त्यानंतर आपल्या लक्षात येईल की बी जवळ 50 डिग्रीचा अँगल तयार होतोय आणि सी जवळ 140 डिग्रीचा अँगल तयार होतोय. त्यासाठी आपण प्रोट्रॅक्टरचा वापर करू. ज्यावेळी आपण बी जवळ अँगल एखादा तयार करतो, मी थोडासा मुद्दाम प्रोट्रॅक्टर झूम करतो, ज्यावेळी आपण बी जवळ अँगल तयार करतो त्यावेळी दुसरी जी बाजू आहे त्या अँगलची एक बाजू म्हणजे बीसी आहे, दुसरा व्हर्टेक्स उजव्या बाजूला आहे. म्हणजे प्रोट्रॅक्टर इथं लावल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते का पहा, आपण बी जवळ कोण तयार करत असताना उरलेला बिंदू उजव्या बाजूला आहे. याचा अर्थ उजवीकडून आपण सुरुवात करायची आणि उजवीकडची मापं बाहेर असतात. तर बाहेरची मापं म्हणजे हे 0, 10, 20 या पद्धतीने पकडायचं आहे. जो आपल्याला 50 डिग्रीचा अँगल घ्यायचा आहे, म्हणजे हा 10, 20, 30, 40, 50 या पद्धतीने आपण हा 50 डिग्रीचा अँगल काढायचा. आणि हा ज्यावेळी आपण सी जवळ अँगल घेतोय, म्हणजे प्रोट्रॅक्टर लावत असताना सी या व्हर्टेक्स जवळ ज्यावेळी लावतोय त्यावेळी एक गोष्ट लक्षात घ्या, सी पासून जो दुसरी व्हर्टेक्स आहे तो लेफ्ट साईडला आहे. लेफ्ट साईडची जी मेजरमेंट्स असतात ती आतल्या बाजूची आहेत. याचा अर्थ मग आतल्या बाजूने आपल्याला 140चा माप घ्यायला पाहिजे. म्हणजेच सी जवळून जेव्हा अँगल घेणार त्यावेळी हा 10, 20, 30, हा 90 येणार, हा 100, 120, 30, 40 म्हणजे 140 डिग्री इथं असा येणार आहे. म्हणजे हा ऑप्टिव्ज अँगल तयार होतोय हे तुमच्या लक्षात येते का पहा. म्हणजे आपण काय केलं पहा, हा जो बी अँगल आहे तो 50 डिग्रीचा तयार केला. हा सी जो अँगल आहे तो ऑप्टिव्ज अँगल झालेला आहे, जो 140 डिग्रीचा अँगल तयार झालाय. आता या ज्या दोन साइड्स आहेत त्याच्यावर ए आणि डी हे व्हर्टेक्स आहेत, परंतु आपल्याला माहित आहे की बी पासून ए व्हर्टेक्स 6.4 सेंटीमीटर इतक्या डिस्टन्सवर आहे. म्हणून आपण पुन्हा कंपास घेऊ आणि कंपास मध्ये 6.4 इतकं डिस्टन्स जर आपण घेतलं आणि लोखंडी टोक बी वर ठेवलं, कारण बी पासून आहे म्हणून लोखंडी टोक बी वर ठेवतोय आणि बी पासून जर हे 6.4 सेंटीमीटर इतक्या डिस्टन्स वरून जर आपण असा आर्क घेतला तर याचा अर्थ असा होतो की बी पासून 6.4 सेमीवर असणारा व्हर्टेक्स म्हणजेच ए, म्हणजे हा ए व्हर्टेक्स आपल्याला मिळाला. हे दोन बीसी बेस असल्यामुळे व्हर्टेक्स मिळालेलेच होते. हा ए व्हर्टेक्स मिळाला, फक्त शिल्लक राहतो तो म्हणजे डी व्हर्टेक्स. आपल्याला पुढे असंही माहिती की ए जवळ 70 डिग्रीचा अँगल तयार झाला,
म्हणजे पुन्हा जर आपण कंपास घेतला, पुन्हा जर आपण प्रोट्रॅक्टर घेतला आणि ए जवळ जर 70 डिग्रीचा अँगल तयार केला, हा प्रोट्रॅक्टर थोडासा ए अँगल जवळ नेतोय, तुम्हाला दिसत असेल, पुन्हा मोठा करतोय थोडासा, पहा. हा या पद्धतीने तुम्ही प्रोट्रॅक्टर लावून घ्यायचा. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं माप पाहत असताना ए जवळ अँगल ज्यावेळी बनतो त्यावेळी दुसरा व्हर्टेक्स म्हणजे ती जी साईड आहे ती ए बी आहे, म्हणजे या साईडला आहे. मग या साईडचा जो झिरो आहे तो बाहेर आहे. मग बाहेरची माप आपल्याला पकडायला पाहिजेत. बाहेरचं म्हणजेच हा झिरो आहे, 10, 20, 30, 40, 60, 70, म्हणजे या पद्धतीने आपण हा साईडचा अँगल काढायला पाहिजे. म्हणजे अँगल आपण ए जवळ तयार करत असताना इथं दुसरा जो व्हर्टेक्स आहे तो डाऊन साईडला, इथं मग तिकडला झिरो बाहेर होता म्हणून बाहेरची मापं लावली. किंवा तसंही लक्षात आलं नसेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, हा 70 डिग्री म्हणजे अॅक्यूट अँगल आहे, म्हणजे इथे अॅक्यूट अँगल तयार होतोय का ते पाहायचं. हा अँगल जिथे इंटरसेक्ट होतो, म्हणजे 70चा एक रे आणि 140चा रे जिथे इंटरसेक्ट होतात तो आपला डी व्हर्टेक्स आहे, म्हणजेच हा पॉईंट डी असेल, म्हणजेच हा एबीसीडी क्वाड्रिलॅटरल तयार झाला. आता इथं माझा बेस बीसी होता, तुम्ही बेस एबी घेऊन जरा थोडीशी वेगळी आकृती कशी झाली तर मेन जो क्वाड्रिलॅटरल आहे तो तसाच असेल, फक्त तो त्याची दिशा बदलेल. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये क्वाड्रिलॅटरलची कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने केली जाते, म्हणजे जे 10 कंपोनेंट्स असतात, 4 बाजू, 4 कोन आणि 2 कर्ण, या 10 पैकी कोणतेही 5 घटक दिल्यानंतर चौकोनाची रचना कशी करावी ते आपण पाहिलेलं आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इयत्ता 8वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.